नमस्कार, स्वागत आहे आपलं परत एकदा सांचीज किचन मध्ये। सांचीज किचन मध्ये आज आपण बनवणार आहोत तिळगुळाची पोळी। संक्रांत जानेवारी महिन्यामध्ये येणारा सण। या सणामध्ये बऱ्याच ठिकाणी घरोघरी तिळगुळाच्या पोळीचा नैवेद्य दाखवला जातो। ही तिळगुळाची पोळी घरगुती पद्धतीने कशी बनवायची हे आपण आज पाहूया। तिळगुळाच्या पोळीसाठी लागणारे साहित्य आहे एक मोठा बाउल गव्हाचं पीठ, मैदा मी हा 1 वाटी घेतलेला आहे, पण आपण जेव्हा पीठ मळणार आहोत तेव्हा 1च चमचा मैदा आपण याच्यासाठी वापरणार आहोत आणि उरलेला जो मैदा आहे तो आपण पिठीसाठी वापरणार आहोत। थोडंसं तेल, हे तेल गरम करून आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे। 1 वाटी तीळ, पांढरे तीळ घेतलेले आहेत मी, 2 वाट्या गूळ, 1 वाटी डाळीचं पीठ, एक चमचा खसखस, थोडीशी वेलदोड्याची पूड आणि चवीसाठी मीठ। हे 1 वाटी आपण पांढरे तीळ घेतलेले आहेत। हे आपण भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित। हे भाजून घेऊन त्याचं कूट करायचं आहे। त्याप्रमाणे आपण जे 1 वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे हे देखील आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तिळगुळाची पोळी बनवण्यासाठी आपण पीठ मळून घेऊयात। ते कशा पद्धतीने मळायचं ते आपण पाहूयात। आता आपण पीठ मळायला घेऊयात। हे पीठ मळताना आपण तेल गरम करून घ्यायचं आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ मध्ये आपण साधारणपणे 1 चमचा मैदा घालणार आहोत। हे पीठ मळताना आपण याच्यामध्ये मैद्याचा वापर करत आहोत। मैद्याचा वापर केल्यामुळे आपली पोळी फुटणार नाही। चवीसाठी मीठ आणि जे आपण गरम केलेलं तेल आहे ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत। मी इथे गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे। बऱ्याच ठिकाणी पूर्ण मैद्याच्या देखील पोळ्या केल्या जातात। आपण यामध्ये आता आवश्यकतेनुसार पाणी घालू। साधारणपणे 1 बाउल पीठ असेल तर त्याला 1 बाउलच पाणी लागतं। हे पीठ मळून घेताना घट्ट मळायचं आहे, सैल मळायचे नाही। घट्ट मळाल्यामुळे आपली पोळी कडक होती। गुळाच्या पोळ्या या सॉफ्ट नसून कडक असतात। अशा पद्धतीने आपली कणिक मळून झालेली आहे। तुम्ही बघता मी ती साधारणपणे घट्टच ठेवलेली आहे। आता ही एक साधारण अर्धा तास आपण अशीच रेस्ट करायला ठेवून देऊया आणि आपण आता सारण तयार करूयात। आपण आता गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे। यामध्ये आपण आपले पांढरे तीळ भाजून घेणार आहोत। खमंग वास सुटलेला आहे। आपले तीळ व्यवस्थित भाजून झालेले आहे। आपण आता हे एका बाउल मध्ये काढून घेऊया। हे आपण खमंग भाजलेले तीळ आता आपण हे मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे आहे। आता आपण डाळीचं पीठ भाजून घेऊया। गॅस आपण बारीक ठेवलेला आहे। याच्यामध्ये आपण साजूक तूप घालायचं आहे। हे डाळीचं पीठ देखील आपण खमंग भाजून घ्यायचंय। डाळीचं पीठ आपलं खमंग भाजून झालेलं आहे। हे आता आपण एका बाउल मध्ये काढून घेऊ। आता आपण हे खसखस भाजून घेऊ। आपली खसखस व्यवस्थित भाजून झालेली आहे। आता आपण हे मिक्सर मध्ये बारीक करू। आता आपण सारण तयार करण्यासाठी हे जे भाजून घेतलेलं डाळीचं पीठ आहे ते एका बाउल मध्ये घेऊया। भाजून तिळाचं केलेलं कूट, खसखस ती देखील आपण भाजून त्याचं कूट केलेलं आहे। गूळ 2 वाट्या घेतोय। हा गूळ व्यवस्थित बारीक असला पाहिजे। हा तुम्ही खिसून घेतला तरी चालेल। आणि वेलदोड्याची पूड। आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया। चला तर मग आपण आता पोळी करायला घेऊया। आपण आता छोटासा कणकीचा गोळा घेऊया। आता आपण हा थोडा मैद्यामध्ये बुडवून घेऊया। ज्याची आपण वाटी बनवायची आहे। हे आपण सारण आता याच्यामध्ये घालणार आहोत आणि ही जी वाटी आहे ती व्यवस्थित बंद करून घ्यायची। ज्याप्रमाणे आपण मोदकाचं बंद करतो त्याप्रमाणे
अशा प्रमाणे आपला गोळा तयार झालेला आहे। आता आपण हा लाटायला घेऊया। आपण हा गोळा मैद्यामध्ये बुडवून घेऊया। पोळी लाटायला घेण्यापूर्वी आपण तवा बारीक गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे। आपण आता हलक्या हाताने पोळी लाटायला घेऊयात। ही पोळी लाटताना त्याच्या कडेला व्यवस्थित लाटून घ्यायचंय। कडेनी पोळी जाड राहायला नको। अशा पद्धतीने आपली पोळी लाटून झालेली आहे। तुम्हाला आवडत असल्यास ही पोळी लाटून झाल्यानंतर तुम्ही या फिरकीनं पोळी कट करून घेऊ शकता। आता आपण ही पोळी भाजून घेऊ। एक 2 सेकंद थांबल्यानंतर आपण पोळी पलटून घेऊयात। आपण आता या साईडला तुपाचा हात लावून घेऊयात। परत आपण पोळी पलटून घेऊयात। आता गॅस बारीक ठेवूयात। तूप लावल्यामुळे पोळी आपली करपू शकते, त्यामुळे आपण गॅस बारीक करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला तूप लावून घ्यायचं आहे। आपलं व्यवस्थित तूप लावून झालंय आणि आपली खमंग अशी पोळी भाजून झालेली आहे दोन्ही बाजूने। तर मग कशी वाटली तुम्हाला आजची आपली तिळगुळाची पोळी? मकर संक्रांतीला नैवेद्याला नक्की करणार ना? तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा। अशा विविध रेसिपींसाठी सबस्क्राईब करा सांचीज किचन। आणि तुमचे काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा। धन्यवाद।